रस्ता कोणामुळे हा पुढचा झाला, शाळा कोणामुळे आली, काँग्रेस आणि दवाखाना कोणामुळे आला, काँग्रेस मोबाईल कोणामुळे आला, काँग्रेस शिक्षण कोणामुळे आलं, इथली संस्था शेजारी आहे ती कोणी काढली, काँग्रेस मोबाईल, काँग्रेस टीव्ही, काँग्रेस चॅनल, काँग्रेस अंगणवाडी, काँग्रेस व्हॉट्सॲप काँग्रेस चॅनल, काँग्रेस भाजप भाजप अजिबात नाही. ओ ओ ओ कशाला कशाला वाद घालता तुम्ही म्हणता हे बरोबर आहे की आज ते हयात नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही, कारण का गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं. हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहेत. या जे हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल कधी बोलायचं नसतं. आणि त्यांनी एखादी ॲडव्होकेट राऊत हां कोणी बोलू दे ना बोलू दे ना बोलू दे बोलू द्या तुम्ही बोला दादा. नाही 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 बोला 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 दादा बोला बोला बोला. नाही नाही मला होत नाही ना. अहो अहो रुद्र पाटील अहो हां बरोबर आहे तुमचं. अहो एक मिनटं आमचा प्रश्न तुमच्या पक्षाला हाच असतो ऐका, तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली, पण हा प्रश्न आहे कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर या निर्यात बंदीनंतर ₹1 कांदा हा फेकून द्यावा लागेल. ₹1 आज बीड मधल्या शेतकऱ्याचा कांदा गेला, काही वाटायचं नाही आपल्याला त्याविषयी. आपली भावनाच नाही, मेली भावना आपली. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आपल्याला. हेच मी आपल्याला विचारतो दादा, त्यासाठीच्या 6 मागण्या आपल्या समोर देतो. आपण पत्रक वाचा, त्यानंतर आपलं समाधान. दादा तुमचं नाव काय? नाही नाही नाव तर सांगा दादा, नाव तर सांगा. बळीभाऊ सर्जेराव जाधव. मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे नेते. आपण गडकरी साहेबांची चर्चा करू. मान्य ना, मला मान्य ना. पवार साहेबांचं पत्र असेल तुमच्याकडे, मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे घेऊन जाते. तुमची जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते. आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगीन, भरणे मामांनाही सांगीन. भरणे मामा, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नातून मार्ग काढू. ठरलं आपलं. मी जाणीवपूर्वक हे काय मीडिया इंटेन्शन आहे काय? आम्ही काय जबाबदाऱ्या भरल्यात काय सगळ्यांनी? हरकत नाही.
थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, भगवान दादा तुम आगे बढ़ो. गंमत बघितली का अमोल दादा तुम्ही की नाही नाही अहो ऐका तर मारुद्र पाटील ऐका तर की कोणीतरी मिठात खाडा टाकायला आलं तर काय ताकदीने आपली संघटना उभी राहिली. संघटनेच्या एकजुटीसाठी टाळ्या. मला कौतुक वाटलं. अहो हरकत नाही, अहो हरकत नाही. त्यांचा पण माणूस जर आपलं भाषण ऐकायला आला आणि त्याला जर खडा टाकायची इच्छा झाली तर आपण उलट ते चांगला अर्थ काढला पाहिजे. याचा अर्थ आपण इतोय म्हणजे आक्रोश मोर्चाचं यश आहे, उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. ऐका ऐका हे बघा यांना किती वेदना झाल्या आहेत. आता हे काय म्हणतायत, या या तुम्हीच सांगा, या या तुम्ही प्रेमाने सांगा. 350 व्यापारी आणि इतर गरीब लोक आहेत. 20 ह्या साईडला 20 लोकांचे, त्या साईडला 20 लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत. हे सगळ्याचा विचार करून पवार साहेबांनी बायपास घेतला होता. 32 शेतकऱ्याचा विचार करता का 350 लोकांचा विचार करता? एक मिनिट सागर साहेब, एक मिनिट. बघा मी म्हटलं की काय काचन नाही. मला आनंद एका गोष्टीचा वाटला की त्या भारतीय जनता पक्षाच्या पण माणसाला आपल्याकडूनच अपेक्षा आहेत, तो दुसऱ्यांकडे जात नाहीये. आता बघा आमदार आणि सगळी जी सत्ता ती त्यांच्याकडे आहे, मंत्री त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, मला उलट गंमत वाटते. आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांवर किती लोक प्रेम करतात याचं किती सुंदर उदाहरण आहे बघा हे. की आपल्याकडून म्हणजे हा माणूस आपल्याच सभेला आला, आपल्याकडूनच त्याच्या अपेक्षा आहेत की काम झालं नाही झालं तरी आपल्या म्हणजे सगळी सत्ता त्यांच्याकडे, यंत्रणा त्याच्याकडे आणि अपेक्षा आपल्याकडे. या आपल्या या निमगाव केतकीच्या गणपतीचा आशीर्वाद आहे आपल्याला. त्याच्यामुळे परवा आरतीला येऊन गेलो, त्याचा आशीर्वाद आहे. आणि खरंच मला म्हणजे आज भाग्य अमोल दादा आमच्या मतदारसंघाची ताकद आमचे लोक आहेत. बघा तुम्ही काय एकजूट दिसली की नाही, मजा आ गया. आता मारुद्र पाटील आता मी तुमच्याशी जे बोलत होते वसा भूल जाओ हवी. ही खरी ताकद आहे आपल्या लोकांची. आणि आता परत मी तुम्हाला तेच प्रश्न विचारते. आता आपली गाडी ऑफ ट्रॅक झाली होती, परत ट्रॅकवर आणूया. वीज कोणी आणली? शाळा, कॉलेज, अंगणवाडी, मोबाईल, व्हॉट्सॲप. मग जर सगळंच काँग्रेसनी केलं तर भारतीय जनता पक्षाने काय केलं? ईडी आणि काय आणलं? CBI. अजून काय आणलं? इन्कम टॅक्स आणि काय